नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे पेन्शनधारकांसाठी। केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल ते मार्च 2025 करता अनुदानांचे PFMS प्रणालीद्वारे या ठिकाणी वितरित करण्यासाठी राज्य सरकारमार्फत मंजुरी देण्यात आलेली। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत 17 डिसेंबर 2024 रोजीचा हा GR आहे। या GR मध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8 कोटी रुपये एवढा निधी जे आहेत अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मंजूर करण्यात आलेलं होतं। मंजूर निधीतून 4 कोटी 48 लाख एवढा जो निधी आहे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। वित्त विभागाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सदर निधी जो आहे आता सिंगल नोडल अकाउंट म्हणजे या SNA वर घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी खर्चाकरिता तरतुदीमधून 4 कोटी 48 लाख रुपये एवढा जो निधी आहे वितरित करण्यास राज्य सरकारने जे मान्यता दिलेली आहे। सदर निधी जो आहे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे आणि PFMS प्रणालीद्वारे हे वितरित करण्यात आलेले आहे। आता जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील संबंधित जिल्ह्यांना निधी PFMS प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे। त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्या जिल्ह्यातील तालुक्यातील लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार PFMS प्रणालीवर वितरित करावा। तसेच सदर अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांनी एक लिस्ट पाठवली होती, त्या अंतर्गत जे आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हे पैसे आता मिळालेले आहेत। आता जिल्ह्यानुसार हे पैसे मिळालेले आहेत, यादी त्यांनी सुद्धा दाखवलेले आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचे 3 जिल्हे जे आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांना मात्र निधी मिळालेला नाही। या 3 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना पैसे मिळालेले आहे। कोकण विभागातील फक्त 4 जिल्ह्यांना जे आहेत पैसे मिळालेले आहे। त्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यातील नाशिक विभागातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे आहेत आता जे लाभार्थी आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना आता पैसे मिळणार आहेत। पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सुद्धा पैसे दिले गेले आहे। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यातील जे लाभार्थी आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जे 36 जिल्हे आहेत त्यापैकी 3 जिल्हे आपण जर सोडले तर 33 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आता हे पैसे राज्य सरकारमार्फत जे आहेत पैसे जमा केले जाणार आहे। आता यासाठी जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। ते पैसे तालुका स्तरावरून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तुम्हाला पैसे जमा झाले का नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।